कुणी आडवाटेनं चालणारा, तर कुणी मळलेल्या वाटेनंच जाणारा, तर कुणी वाटच चुकलेला. अखंड महाराष्ट्रभर फिरत व्याख्यान दौरे करत दिशाहीन, ध्येयाशिवाय काय करावं हे नेमकं सापडत नसलेल्या तरुणांना जेव्हा काकाजींनी बघितलं, त्यांच्याशी बोलले, त्यांच्या अडचणी समजून घेतल्या, तेव्हा त्यांच्या हरवलेल्या वाटा शोधण्यासाठी उभं केलं एक मुक्त व्यासपीठ, उपलब्ध करून दिली एक जागा, आणून दिली एक सुवर्ण संधी, अगदी त्यांच्या पुढ्यात, त्यांच्या समोर प्रत्यक्ष. त्या सुवर्ण संधीचं नाव आहे बलशाली युवा हृदय संमेलन आणि त्या मुक्त व्यासपीठाचं नाव आहे शिवम आध्यात्मिक व सांस्कृतिक विकास प्रतिष्ठान घारेवाडी. युवकांसाठी, युवतींसाठी अशी सुवर्ण संधी उपलब्ध करून देण्याची अभिनव कल्पना राबवणारे, देश विदेशातील विविध क्षेत्रात उच्च पदावर पोचलेल्या त्या यशवंत लोकांना एकाच व्यासपीठावर आणण्याची किमया करणारे, तरुणांचे रोल मॉडेल, आयडॉल, गुरुवर्य आदरणीय श्री इंद्रजितजी देशमुख उर्फ काकाजी. 26व्या बलशाली युवा हृदय संमेलनात सर्वच शिबिरार्थींचं मनापासून स्वागत. या वर्षीच्या शिबिरात आदरणीय काकाजींनी खास तुमच्यासाठी महाराष्ट्रभर फिरून शोधून आणलेत काही खास वक्ते की ज्यांनी स्वतःचा मार्ग स्वतः शोधला, निर्माण केला आणि यशस्वी करून दाखवला. ते सर्व वक्ते प्रत्यक्ष तुमच्या भेटीस येत आहेत. ते शेअर करतील त्यांचा अनुभव, संघर्षाच्या वाटा, यशोगाथा आणि त्यांच्यासोबत होतील तुमच्या शंकांचं समाधान आणि प्रश्नांची उत्तरं देखील. तर सुरुवात करूयात शुक्रवार दिनांक 9 जानेवारी 2026च्या सत्रातील वक्त्यांची खास ओळख. सत्र पहिले, माननीय श्रीमती मित्तल पटेल, समाजसेविका, गुजरात. विषय आहे समानता की राह पर, साबरमतीच्या पाण्याला करुणेचा काठ. सत्र दुसरे, माननीय मुक्ता चैतन्य, लेखिका, सायबर पत्रकार, पुणे. विषय स्क्रीन टाईम, डिजिटल डिटॉक्स, इंटरनेटच्या आभासी जगातून वास्तव जगात आणणारी आधुनिक मुक्ताबाई. सत्र तिसरे, प्रगट मुलाखत, माननीय श्रीमती फातिमा शबाना, किक बॉक्सर. मुलाखतकार श्रीमती रेणुका कल्पना. सत्र चौथे, माननीय श्री सतीश खाडे, जलतज्ञ, पुणे. विषय तळ्याच्या पायाच्या भेगा, भरशील कार्य मेघा. सिमेंट कॉन्क्रीटच्या भिंतींना फुटला पाण्याचा उमाळा. सत्र पाचवे, कीर्तावणी, वारी आडवाटेच्या विठोबाची. रुचिकाताई खोत व हरिभक्त परायण स्वामीराज भिसे, संत चरित्राचा आजच्या जगाशी नातं काय याचा शोध घेणारा दाहक प्रवास. शनिवार दिनांक 10 जानेवारी 2026. सत्र पहिले, माननीय डॉक्टर उज्ज्वल कुमार चव्हाण, एक्स इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसेस. विषय अभ्यासासाठी विपश्यनेची उपयुक्तता, अ मल्टी टॅलेंटेड, मल्टी डायमेन्शनल येट हंबल अँड नोबल पर्सनॅलिटी. सत्र दुसरे, माननीय प्राध्यापक श्री मनोज बोरगावकर, कादंबरीकार, नांदेड. मुलाखतकार श्री युवराज पाटील, कागद कलमचा बादशाह. सत्र तिसरे, प्रगट मुलाखत, माननीय श्री सौरभजी तापकीर, उद्योजक, गावरान कुक्कुटपालन, पुणे. मुलाखतकार श्री विपुल धनगर, भगवान के भरोसे मत बैठो, क्या पता भगवान तुम्हारे भरोसे बैठा है. सत्र चौथे, माननीय डॉक्टर श्री ओंकार हरिमाळी, संस्थापक, उद्यमी, महाराष्ट्र. विषय स्टार्टअप ते एक्सपोर्ट, रिस्क है फिर भी इम्पोर्ट एक्सपोर्ट से इश्क है. सत्र पाचवे, माननीय श्री मधुसूदन सुर्वे, शौर्यचक्र पुरस्कार प्राप्त. विषय धैर्य आणि समर्पणाची शौर्यगाथा. मन के जीते जीत है, मन के हारे हार, हार गए जो बिना लड़े, उन पर है धिक्कार. सत्र सहावे, शहीद कुटुंबीय वंदन, स्वरार्पण प्रस्तुत, लहराएगा तिरंगा, देशभक्ती पर गाणे. श्री प्रल्हाद जाधव, सूर नवा, ध्यास नवा फेम. सुप्रसिद्ध गायिका दीपा सूर्यवंशी पवार, सोबत दर्जेदार वाद्यवृंद. रविवार दिनांक 11 जानेवारी 2026. सत्र पहिले, माननीय श्री सिद्धेश लोकरे, युवा समाजसेवक, मुंबई. विषय मिशन 30-30-3, जनरेशन झेड, सफर सपनों का.
आणि समारोप माननीय श्री इंद्रजीतजी देशमुख काकाजी, संस्थापक शिवम आध्यात्मिक व सांस्कृतिक विकास प्रतिष्ठान घारेवाडी। धागे में मनिया है या मनियों में धागा, जो शब्द में सोया अक्षर में जागा। शिवम आध्यात्मिक व सांस्कृतिक विकास प्रतिष्ठान आयोजित बलशाली युवा हृदय संमेलनाने तुम्हाला दिलेली ही सुवर्ण संधी सोडू नका। चला तर मग भेटूयात दिनांक 9, 10 आणि 11 जानेवारी 2026 मुक्काम पोस्ट घारेवाडी, तालुका कराड, जिल्हा सातारा येथे। जय हो, मंगल हो।